नमस्कार मंडळी, मी आपले स्वागत करतो आपल्या मंजिल का रास्ता या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पहिल्यांदाच यूट्यूब रिलेटेड काहीतरी बनवत आहोत. काहीतरी कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला आज हा पहिला व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवताना खूप आनंद होत आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे इथून पुढे तुम्हाला याच कंटेंट संदर्भात आणि याच्यापेक्षा भारी काहीतरी नॉलेजेबल व्हिडिओ तुम्हाला भेटतील. आशा करतो की हा जो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. आता स्क्रीनवर आपण बघतच असाल तर सबस्क्राईब आज करा. आपण बँक या विषयावर काय बोलणार आहे. तर काय असते बँक, हे पाहून तुम्हाला समजलंच असेल की बँकेचे आपण बेसिक डिटेल्स आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर चला मग समजून घेऊया आपण बँक म्हणजे काय. त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर काय असते बँक, क्वेश्चन मार्क असेलच आपल्यात. बँक आपण जे एव्हरी सतत बँक म्हणत असतो, बँक बँक बँक. ओके, स्क्रीनवर तुम्ही बघत असाल बँक ऑब्लिक अधिकोष. आता अधिकोष हा बँकेलाच यूज होणारा मराठी शब्द आहे. म्हणजेच बँकला मराठीमध्ये अधिकोष या नावाने संबोधले जाते. तर बँक काय आहे? बँक ही एक संस्था असते जी लोकांकडून ठेवी स्वीकारते आणि त्या बदल्यात लोकांना कर्ज देण्याचं काम करते. हे बँकेचं प्रमुख काम असतं. म्हणजे पहिलं प्रमुख काय काम असतं तर लोकांकडून पैसे घ्यायचे आणि घेतलेले पैसे दुसऱ्यांना कर्जाच्या स्वरूपात द्यायचे. तर हे बँकेचं प्रमुख काम असतं. बँकेच्या सेवांची थोडक्यात माहिती सांगायचं गेलं तर बँकेचं प्रमुख काम जे असतं लोकांचे पैसे घेणे आणि लोकांना कर्जाच्या स्वरूपात पैसे देणे. त्यासाठी बँकेचं एक पहिल्यांदा आपल्याला लागतं अकाउंट, कार्ड, क्रेडिट कार्ड. बँकेच्या अकाउंटचे वेगवेगळे प्रकार असतात, ते प्रकार आपण समोर पाहूया. त्याआधी हे बँकेचे आपल्याला जी सर्व्हिस असते ती सर्व्हिसबद्दल पाहूया. बँक आपल्याला एक सर्व्हिस प्रोव्हाइड करते. काय? अकाउंट सर्व्हिस, करंट अकाउंट, सेविंग अकाउंट. त्यामध्ये वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार असतात, FD, RD. हे सर्व काही असते बँक रिलेटेड असतं. अजूनही भरपूर प्रकार असतात जे आपल्याला बँकेमध्ये गेल्यानंतर कळतातच, बरोबर आहे. तर बँकेत जेव्हा आपण जातो बऱ्याच प्रकारच्या आपण बँक पाहिलेल्या असतील. आपल्या आजूबाजूलाही बँक असतात, बरोबर आहे. तर बँक समजून घेण्याआधी आपण एक थोडक्यात बँकेचा इतिहास काय आहे ते बघूया. चला समजून घेऊ बँकेचा इतिहास. आता बँकेचा इतिहास पाहताना बँक कधी आपल्याकडे आली? बँक ब्रिटिश काळात आपल्याकडे इसवी सन 1829 युनियन बँक ऑफ कलकत्ताची स्थापना ब्रिटिशांनी केली होती व्यापारासाठी. त्यांचं जे व्यापारी केंद्र आपल्या इथं होतं त्याच्यात आर्थिक उलाढाल करण्यासाठी त्यांनी बँकेची स्थापना केली. म्हणजे आता 1829 बँक होती का? तर असं नाही. त्याच्या अगोदरही बँकेसारखे व्यवहार व्हायचे. आपण जे सावकारी कर्ज म्हणतो, भिशीचा प्रकार असतो बघा ग्रामीण भागामध्ये, तो जिथं पैशाचा व्यवहार होतो त्या ठिकाणी आपण त्या आर्थिक व्यवहाराला अधिकोष या नावाने किंवा बँक या नावाने आपण संबोधले जातो. पूर्वी राजे महाराजे होते, ते करच्या स्वरूपात खंडणी घ्यायचे आणि आपल्या जनतेला त्यांच्या सेवेची काळजी घ्यायची. त्यांचं लष्कर जे असतं ते त्यांना काही सेवा प्रदान करायचं त्या खंडणीच्या बदल्यात आणि त्या बेसिसवरती राज्य चालायचं. तर आता राज्य चालण्यासाठी मेन मुद्दा हा बँकेचा असतो, बरोबर आहे. तर आता बँकेचा इतिहास, आता आपल्याला हे तर समजलं आहे की बँक आपल्या इकडे कधी स्थापन झाली, भारतामध्ये बँक कधी स्थापन झाली. तर बँकेचा इतिहास पाहताना आपण बँक स्टार्टिंगपासून आजतागत बँकेचा काय इतिहास आहे ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या माध्यमातून. चला पुढे. तर बँकेचा इतिहास पाहताना 1800 ते 1890 या कालावधीमध्ये ब्रिटिश आणि विदेशी बँकांचं जास्त वर्चस्व होतं भारतामध्ये. त्यामध्ये कोलकाता हे त्यांचं मेन केंद्रबिंदू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. युनियन बँक ही 1845 स्थापन झाली होती. ग्रीडलेन्स बँक म्हणून होती 1864 साली. बंगालमध्ये आज जी अस्तित्वात आहे HSBC बँक, ती आजही अस्तित्वात आहे. 1869 तिची स्थापना झालेली आहे. आणि आज आपण जी पंजाब नॅशनल बँक पाहतो ती लाहोरमध्ये 1894 स्थापन झाली होती, बरोबर आहे.
त्या पुढे जाऊन 1906मध्ये दादाभाई नौरोजी यांनी जो स्वदेशी चळवळ केली होती, त्यातून प्रेरित होऊन भारतीय बँकांची व्यवसायासाठी शोधाशोध होण्यास सुरुवात झाली. त्या सुरुवातीमध्ये मग भारतीय बँक कोणत्या, तर साऊथ इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अशा प्रकारच्या काही बँका होत्या. बरोबर आहे. त्यानंतर 1935मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. RBI, आपण जिला बँकांची बँक म्हणतो, ती RBI 1935 साली स्थापन झाली. आजही RBI ही सर्व बँकांची बँक म्हणून ओळखल्या जाते भारतामध्ये. भारताची प्रमुख बँक एप्रिल 1935मध्ये स्थापन करण्यात आली, पण भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक मालकीचे हस्तांतरण कायदा 1948, RBI 2005B अटीनुसार 1 जानेवारी 1949 रोजी तिचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बरोबर आहे, राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता राष्ट्रीयकरण या मुद्द्यावर बऱ्याच चर्चा आहेत, बरेच गैरसमज आहेत. तर राष्ट्रीयकरण म्हणजे काय, ज्या काही बँका असतील त्यांना एक राष्ट्रीय दर्जा द्यायचा होता, त्यांना एक आपल्यामध्ये सामावून घ्यायचं होतं. त्यासाठी 1969मध्ये पहिल्यांदा काही बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यामध्ये 19 जुलै 1969च्या मध्यरात्रीपासून ज्या बँकांची 50 कोटीपेक्षा जास्त राखीव असलेल्या अशा 14 मोठ्या व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण या 1969मध्ये करण्यात आलं. त्यानंतर दुसरे राष्ट्रीयकरण हे 1980मध्ये करण्यात आलं. 1980मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये आणखीन काही 6 मोठमोठ्या व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. याद्वारे काय झालं की दुसऱ्या राष्ट्रीयकरणाच्या फेरीमधून भारत सरकारने सुमारे 91% बँकिंग व्यवसाय हे आपल्या नियंत्रणामध्ये ठेवण्यात त्यांना यश ठेवल्याचे ते पाहायला मिळते आपल्याला. बरोबर आहे. त्यानंतर 1900 ते 2000 या कालखंडामध्ये, या दशकामध्ये उदारीकरणाचे धोरण अस्तित्वात आले, उदारीकरण करण्यात आले. 1900 ते 2000 या दशकामध्ये सरकारने उदारीकरणाच्या धोरणाला सुरुवात केली. खाजगी बँकांना अर्थात खाजगी बँकांना उदारीकरण म्हणजे काय, तर खाजगी बँकांना परवानगी देण्यात आली की तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही बँकांना लायसन देण्यात आले थोडक्यात. तर त्या क्षेत्राला सुरुवात झाली. त्या क्षेत्राला जशी सुरुवात झाली, बऱ्याचशा ज्या जुन्याच काही फायनान्स संस्था किंवा ज्या फायनान्स रिलेटेड, पैशा रिलेटेड काही संस्था काम करत होत्या, त्यांनी बँकेचे लायसन घेऊन स्वतःची बँक स्थापन केली. तर यामध्ये प्रामुख्याने कोणत्या बँक सांगता येतील आपल्याला, तर HDFC बँक. HDFC बँक ही बँक स्थापन होण्याआधी HDFC फायनान्स, HDFC लिमिटेड म्हणून ओळखल्या जात होती. बरोबर आहे. त्यानंतर ICICI बँकसुद्धा अशाच प्रकारचे काही अशाच प्रकारचं काम करत होती. त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, ह्या बँकांना उदारीकरण केल्यामुळे लायसन मिळालं आणि त्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्या स्वतःच्या नावाने बँकिंगचा व्यवहार सुरू केला. त्यानंतरच्या दशकामध्ये अर्थात 2000 ते 2010मध्ये PSB बँकांचे विलिनीकरण करण्यात आले. या बँकांचे काय करण्यात आले, विलिनीकरण. आता विलिनीकरण म्हणजे काय, तर कुठली बँक सपोज चालवण्यास असमर्थ आहे किंवा नागरिकांचा तिथे विश्वास राहिलेला नाही, किंवा थोडक्यामध्ये सांगायचं गेलं तर बँक तोट्यात येत असेल, तर अशा बँकांना काय केलं, दुसऱ्या बँकांमध्ये विलीन करण्यात आलं, म्हणजे त्यांचं एकत्रीकरण करण्यात आलं. तर या दशकात प्रामुख्याने बँकांच्या विलिनीकरणास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. विलिनीकरण म्हणजे बँकांचे एकत्रीकरण, हे तुम्हाला समजलंच असेल. बरोबर. उदाहरण सांगायचं म्हणलं तर आत्ता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, आपल्याकडे एक बँक होती, स्टेट बँक ऑफ हैदराबाद. स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही एक बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली होती. तिचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करून दोन्ही बँकेचा जो कारभार आहे तो आता स्टेट बँक ऑफ इंडिया पाहते. हे कधीपासून झाले, 2017पासून. कोटक याच कार्यकालामध्ये नवीन प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक बँक ओपन झाली, तिचं नाव आहे कोटक महिंद्रा बँक. हिची स्थापना 2003 साली झालेली आहे. 2010 ते 2020 या कालखंडामध्ये आणखीन बऱ्याच काही बँकांचे विलिनीकरण करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक, विजया बँक यांचे विलिनीकरण 2018मध्ये करण्यात आलं. त्यानंतर पंजाब
सॉरी कुठं होतो आपण? हां, बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक, विजया बँक यांचे विलिनीकरण 2018मध्ये करण्यात आले. पंजाब नॅशनल बँक या बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे विलिनीकरण करण्यात आले. कॅनरा बँकमध्ये सिंडिकेट बँक आणि कॅनरा बँक या सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत 2020 साली एक विलिनीकरण करण्यात आले. आता पाहूया 2020 नंतरचा बँकांचा कार्यकाल. बरोबर आहे. बँकांचा बचाव पुनर्रचना अर्थात काय, तर काही बँका ज्या डबकाईस आलेल्या असतील किंवा त्यांना बँक तोट्यात जात असेल, अशा बँकेंना पुनर्रचना करण्यासाठी किंवा त्यांचा बचाव व्हावा, त्या डबघाईस येऊ नये यासाठी RBIने बरेचसे प्रयत्न केलेत. त्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक आणि ॲक्सिस बँक आणि इतर बँकांनी ऐतिहासिक असलेली येस बँकची पुनर्रचना योजना 2020 द्वारे त्यासाठी पाठिंबा दिला. हे झालं असं. येस बँकेचा बऱ्याच जणांना कार्यकाल माहीतच असेल की येस बँक ही खूप डबघाईमध्ये आली होती, खूप लॉसमध्ये जात होती. तर त्या बँकेला RBIने पुनर्रचना यासाठी त्यांना बाकीच्या बँकांनी पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. त्यानंतर 2014मध्ये सर्व नागरिकांकडे अकाउंट असायला पाहिजे. त्या अगोदर खूप भारतामध्ये खूप प्रमाणात कमी अकाउंट पाहायला मिळत होते. तर प्रधानमंत्री जनधन योजना अर्थात मोदीजी यांनी 2014मध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात केली आणि त्याद्वारे मेरा खाता भाग्यविधाता ही योजना अंमलात आली. या योजनेअंतर्गत नागरिकांना नवीन बँक खाते उघडण्यास शून्य शुल्क आकारण्यात आले होते. अर्थात आपण आता जे म्हणतो आपल्याला झिरो बॅलन्स अकाउंट पाहिजे, त्या पद्धतीचं ते अकाउंट होतं. ज्याला कुठलाही ठेवी किंवा मिनिमम बॅलन्स मेंटेन करायची गरज नव्हती. या प्रकारच्या खात्याची प्राधान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये सुरुवात केली. त्यात भरपूर अकाउंट ओपन करण्यात आले होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पेमेंट बँक्स. आता पेमेंट बँक आज जे आपण डिजिटल युगामध्ये बघतोय, या डिजिटल युगामध्ये RBIच्या संकल्पनेतून पेमेंट बँक ही एक नवीन संकल्पना जारी करण्यात आली. यामध्ये सर्वात पहिल्यांदा भारती एअरटेलने भारतातील पहिली पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक म्हणून त्याची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये त्यानंतर गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही 2017 साली स्थापन करण्यात आली. त्यानंतर पेटीएमने स्वतःची एक अशी पेटीएम पेमेंट्स बँक हे केली होती, जी काही दिवसापूर्वीच बंद झालेली तुम्हाला पाहायला मिळेल.